बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। 50% वरती आरक्षण गेलेल्या जिल्हा परिषद दुसऱ्या टप्प्यात घेणार आहे, तर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। काय अधिकची माहिती मीनाक्षी? निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर निवडणूक आयोगाची मागच्या काही दिवसांपासून बैठका सुरू आहेत आणि याच बैठकांमध्ये हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे। सध्या आपण पाहतोय की 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। दुपारी राज्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्याची शक्यता आहे। जवळपास आपण पाहतोय की 50%च्या वरती आरक्षण गेलेल्या जिल्हा परिषद दुसऱ्या टप्प्यात देखील घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय की राज्य निवडणूक आयोगाची बैठक पार पडली होती आणि या बैठकांचं सत्र सुरू असताना मात्र आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ही महत्त्वाची पार पडण्याची शक्यता आहे आणि असं असताना आज मोठी घोषणा जी आहे ती होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।